नमस्कार. चला तर परीक्षेसाठी एका एकदम फास्ट रिव्हिजनसाठी तयार होऊया. आज आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या. अगदी बरोबर. पुढच्या फक्त काही मिनिटांमध्ये आपण ह्या कसोट्या इतक्या पक्क्या करणार आहोत ना की स्पर्धा परीक्षांमध्ये वेळ तर वाचेलच, पण उत्तरं पण एकदम अचूक येतील. मग करूया सुरुवात. तर ही सगळी माहिती आपण या एका चार्टमधून घेतलीय. हा चार्ट आज आपला स्टडी गाईड आहे. आपण याच चार्टच्या मदतीने प्रत्येक नियम अगदी वेगाने समजून घेणार आहोत. ओके, चला तर मग सगळ्यात सोप्या नियमांपासून सुरुवात करू. इथे काय करायचंय? फक्त संख्येचा शेवटचा अंक बघायचाय. बस, चला पाहूया. हा नियम तर आपल्याला अगदी शाळेपासून माहिती आहे, नाही का? कोणतीही समसंख्या म्हणजे तिला 2ने भाग जातोच. फक्त शेवटचा अंक बघितला की काम झालं. आता उदाहरण बघा. 108. यात शेवटचा अंक काय आहे? 8. 8 ही समसंख्या आहे, म्हणजे 108ला 2ने पूर्ण भाग जाणार. एकदम सोपं. आता पुढचा नियम 5ची कसोटी. हा तर अजून सोपा आहे. संख्येच्या शेवटी फक्त 0 किंवा 5 दिसलं ना की समजायचं ह्याला 5ने भाग जातोच. उदाहरणार्थ 120. शेवटी काय आहे? 0, म्हणजे याला 5ने पूर्ण भाग जातो. झालं. आणि तर सगळ्यात सोपा नियम. कोणत्याही संख्येच्या शेवटी फक्त एक 0 दिसला की विषय संपला. तिला 10ने भाग जातोच. चला आता थोडं पुढे जाऊया. आतापर्यंत फक्त बघत होतो. आता थोडी बेरीज करावी लागेल. पण काळजी करू नका, हे पण एकदम सोपं आहे आणि यामुळे मोठी उत्तरं पटकन मिळतात. हा नियम खूप महत्वाचा आहे बरं का. संख्या कितीही मोठी असली तरी चालेल. फक्त काय करायचं? तिच्या सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3ने भाग जातोय का तेवढंच बघायचं. उदाहरण बघा. 123. चला बेरीज करूया. 1 अधिक 2 3. 3 अधिक 3 6. आता 6ला 3ने भाग जातो का? हो, जातो. म्हणजे 123ला पण 3ने पूर्ण भाग जातो. आता 9ची कसोटी ही अगदी 3च्या कसोटीसारखीच आहे. एकदम सेम. फक्त फरक इतकाच की इथे बेरजेला 3 ऐवजी 9ने भाग जायला हवा. उदाहरण घेऊया. 729. 7 आणि 2 9. 9 आणि 9 18. आता 18ला 9ने भाग जातो का? नक्की जातो. म्हणजे 729ला पण 9ने भाग जातो. बरं, आता खारी मजा सुरू होतीये. आपण जे सोपे नियम शिकलो ना, त्यांना एकत्र करून मोठ्या संख्यांच्या कसोट्या कशा बनवायच्या ते बघूया. सुरुवात करूया 6च्या कसोटीने. ही एकदम सोपी आहे. बघा, 6 म्हणजे काय? 2 गुणिले 3, बरोबर? मग जी संख्या 2 आणि 3 या दोन्हीच्या कसोट्या पास करते तिला 6ने पण भाग जातो. सोपा आहे. उदाहरण घेऊया. 54. चला चेक करू. पहिली अट, ती 2ने विभाज्य आहे का? हो, कारण ती समसंख्या आहे. दुसरी अट, ती 3ने विभाज्य आहे का? 5 अधिक 4 झाले 9. 9ला 3ने भाग जातो. म्हणजे दोन्ही अटी पूर्ण झाल्या. याचाच अर्थ 54ला 6ने भाग जातो. हा पॅटर्न लक्षात ठेवा, खूप कामाला येतो. समजा 12ची कसोटी तपासायची असेल तर फक्त 3 आणि 4ची कसोटी लावून बघा. 15साठी 3 आणि 5ची आणि 18साठी 2 आणि 9ची. असं केल्याने मोठ्या संख्या तपासणं किती सोपं होऊन जातं. ओके, आता वळूया काही स्पेशल केसेसकडे, म्हणजे विशेष कसोट्या. ह्या थोड्या हटके आहेत, पण एकदा समजल्या की खूप उपयोगी पडतात. आता 11ची कसोटी ही थोडी वेगळी आहे. यात काय करायचं? संख्येतील एकाडेक अंकांची बेरीज करायची आणि मग त्या 2 बेरजांमधला फरक काढायचा. चला, हे उदाहरण जरा सावकाश समजून घेऊ. संख्या आहे 1331. आता एकाडेक अंक घेऊया. पहिला अंक 1 आणि तिसरा अंक 3 यांची बेरीज झाली 4. आता उरलेली अंक म्हणजे दुसरा अंक 3 आणि चौथा अंक 1 यांची बेरीज पण झाली 4. आता या दोन्ही बेरजांमधला फरक 4 वजा 4 किती आला? 0. जर हा फरक 0 किंवा 11च्या पटीत आला तर समजायचं ती संख्या 11ने विभाज्य आहे, म्हणजे 1331ला 11ने भाग जातो. आता 7ची कसोटी ही थोडी अवघड वाटू शकते, पण खरं तर सोपी आहे. फक्त लक्ष द्या. काय करायचं? शेवटचा अंक घ्यायचा, त्याची दुप्पट करायची आणि ती उरलेल्या संख्येतून वजा करायची. हीच गोष्ट रिपीट करायची जोपर्यंत आपल्याला एक लहान, ओळखता येणारी संख्या मिळत नाही.
चला उदाहरण बघूया, म्हणजे लगेच कळेल. संख्या आहे 203. पहिली स्टेप, शेवटचा अंक 3 आहे, त्याची दुप्पट झाली 6. दुसरी स्टेप, उरलेली संख्या आहे 20. आता या 20 मधून 6 वजा करायचे. किती आले? 14. तिसरी स्टेप, आता आलेलं उत्तर म्हणजे 14 हे 7 ने विभाज्य आहे का? हो, आहे. 7 दुने 14. याच अर्थ आपली मूळ संख्या 203 सुद्धा 7 ने विभाज्य आहे. तर ही झाली आपली एक झटपट रिव्हिजन. आपण मुख्य 4 प्रकारचे नियम बघितले. पहिला, फक्त शेवटचा अंक तपासा. दुसरा, सगळ्या अंकांची बेरीज करा. तिसरा, सोपे नियम एकत्र करा. आणि चौथा, काही स्पेशल ट्रिक्स वापरा. एवढं लक्षात ठेवलं ना की परीक्षेत खूप फायदा होईल. गणिताची खरी गंमतच या पॅटर्न्समध्ये आहे. या कसोट्या तर फक्त एक सुरुवात आहे. जरा विचार करा, असे अजून कितीतरी शॉर्टकट असतील जे आपला वेळ वाचवू शकतात. त्यामुळे अभ्यास करत रहा आणि नवीन युक्त्या शोधत रहा.